बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 20 दिवस उलटून गेले आहेत, तरीही काही त्यातले आरोपी फरार आहेत. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सरपंच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे. काय सांगाल, आज 20 दिवस झाले स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटून गेले आहेत, तरी त्यांच्या फरार आरोपी जे आहेत ते त्यांना अटक झालेली नाही. संतोष देशमुखांची जी निर्घृणपणे हत्या झाली ही महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्थेतली सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे. आज त्यांच्या कुटुंबावर काय बितली ते आम्हाला माहिती आहे. मी संतोष देशमुखांच्या डेड बॉडी ताब्यात घ्यायच्या वेळेस पण तिथं होतो, रास्ता रोकोच्या वेळेस लोकांच्या जनभावना आहेत, एक प्रचंड आक्रोश आहे. आणि कालच्या बीडच्या मेळाव्यात आपण बघितलं असेल की तिथंही फार मोठा आक्रोश लोकांचा, तो काही असा एखाद्या पक्षाचा होता किंवा एखाद्या समाजाचा होता असं नाही, तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तो आक्रोश मोर्चा होता. मी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे परवा साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठा मोर्चा साताऱ्यातल्या सरपंचांनी काढला होता. तिथं रास्ता रोकोही झाला. अनेक जिल्ह्यामध्ये सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सरपंचांनी बंद ठेवलेले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी भूमिका बऱ्यापैकी घेतली काल की जे फरार आरोपी त्यांच्या मालमत्ता जप्त करायचे आदेश दिलेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या सरपंचाचे पाठीराखे समजले जातात. शिर्डीमध्ये आम्ही अधिवेशन घेतलं होतं, मी त्या अधिवेशनाला होतो मुद्दे मांडायला, आणि ज्या मागण्या केल्या त्या फडणवीस साहेबांनी आमच्या एकदम सरपंचांच्या चांगल्या मागण्या केल्या. थेट जनतेतून सरपंचांची मागणी केली, मानधन वाढवायचं केलं आहे. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना जर अशी गोष्ट होत असेल आणि त्या आरोपीपर्यंत जर अजून पोलीस पोहोचत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे आणि त्यांचं फास्टॅग कोर्टात चालून हे म्हणजे याच्यात लवकर निकाल लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सुरुवातीला तुम्ही भाषणाच्या अगोदर त्यांच्या काही आठवणी सांगितल्या, त्या आठवणी नेमक्या काय होत्या? नाही, संतोष देशमुख हे फार चांगलं व्यक्तिमत्व होतं. परिस्थिती गरिबीची जरी असेल तर सार्वजनिक कामात राबणारे व्यक्तिमत्व होते. मी बीडला एक सरपंच परिषदेच्या वतीने 1000 सरपंचांची कार्यशाळा घेतली होती. CO साहेब होते, कलेक्टर, म्हणजे हे सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला होती. पद्मश्री पोपटराव पवार त्या कार्यक्रमाला आले होते आणि संतोष देशमुखांनी त्या कार्यक्रमाचं बऱ्यापैकी नियोजन केलं होतं. केजची टीम तिथं होती. त्याच्यानंतर केजचे सगळे सरपंच मला एक दीड महिन्यापूर्वी इथं भेटायला आले होते आष्टीला की दत्ता भाऊ, केजमध्ये आम्हाला खूप चांगलं काम करायचं आहे आणि एक मेळावा घ्यायचा आहे सरपंचांचा. तर त्यासाठीसुद्धा पण त्या दिवशी धनंजय म्हणजे संतोष देशमुखांचे बारके भाऊ इथं आले होते माझ्याकडं की धनंजय, गावातलं काहीतरी मंदिराचं काम चालू आहे एका महाराजांचं. ते म्हणे मी येऊ शकत नाही, मी आलो तर सगळी पंचायत होईल. मी त्यांना म्हणलं ठीक आहे, पण बाकीचे सगळे आले होते. खूप चांगले सरपंच जिल्ह्यातले आहेत, परंतु संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे. आणि ही मागणी मान्य न झाल्यास म्हणजे यापर्यंत लवकरात लवकर आरोपी शोधून न काढल्यास आम्ही पूर्ण आंदोलनाची आमची दिशा तयार आहे. काय करणार, काय नेमकं कसं आंदोलन असणार आहे या पुढचं तुमचं? आता प्रत्येक जिल्ह्यात परत रास्ता रोको होतील. जसं काल साताऱ्यात झालं, इथं आष्टीमध्ये रास्ता रोको झाला. प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती बंद होत्या. आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि आधी 7 तारखेचं एक डेडलाईन आम्ही सरकारला या ठिकाणी देत आहोत. आणि 100% खात्री आहे की देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री ते आहेत. निश्चित याच्यात 7 तारखेच्या आत काहीतरी निर्णय लागेल. नाही लागलाच तर 7 तारखेला आझाद मैदानावर राज्यातील सरपंच हे 1 दिवसाचं आंदोलन आम्ही करून त्याच्यानंतर आमची पुढची दिशा परत ठरेल. म्हणजे येणाऱ्या 7 जानेवारीला तुम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करता. ह्या आंदोलनात किती सरपंच सहभागी होतील? महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना आम्ही बोलवणार आहोत. आमचे सरपंच परिषदेचे सगळे पदाधिकारी बोलवणार आहोत. तर हे सगळे तिथे येतील. पण सरकारने ते तशी पाळीची येऊ देऊ नये. यातला मुख्य आरोपी जो मारणारा, ज्यांनी संतोष देशमुखांच्या अंगावर तो आपण जर सगळे वार बघितले तर प्रचंड चीड येणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांना पाळमुळं त्यांचे सगळे खोदून काढले पाहिजेत. आणि त्यांच्या पाठीमागचे जे मास्टर माइंड आहेत, ज्यांचं नाव घेतलं जातं कराडांचं, तर त्यांना पण चौकशीसाठी लवकरात लवकर आणलं पाहिजे ना. त्यांचे फोटो येतात कुठं, इथं ह्या देवस्थानावर आहेत, त्या देवस्थानावर आहेत, तर ते कसं सापडत नाहीत पोलिसांना आत्तापर्यंत. आमची मागणी आहे की त्यांना पण या प्रकरणामध्ये अटक केलं पाहिजे. 302चा गुन्हा त्यांच्यावरही दाखल झाला पाहिजे. आणि आज कळतंय असं की काय ते व्हिडिओ जे आहेत मारतानीचे ते आले, त्याच्यात त्यांनी ते कुणाला पाठवले, 2 नेत्यांची नावं येत आहेत असं दिसतंय आता वाहिन्यांवरून चालू आहे. त्यानंतर ही धाराशिवमध्ये काय सरपंचावर एक पेट्रोल गाडीवर टाकला, जरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होते. हे सगळं असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय मागणं? नाही, आम्ही पहिल्यापासूनच सांगितलं आहे की सरपंच हा गावचा कणा आहे. तो कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या. परिषद ही कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही. सरपंच परिषद ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार. याचं प्रमुख मार्गदर्शन सन्माननीय अण्णा हजारे आहेत, पद्मश्री पोपटराव पवार आहेत. ही पद्मश्री पद्मभूषण मिळालेली माणसं आहेत. त्याच्यामुळं सरपंचांना काम करत असताना अलीकडच्या काळात खूप अडचणी येतात. पहिल्यांदा असं नव्हतं, परंतु आता सरपंचावर हल्ले होतात. तर ह्या संदर्भात आम्ही सरपंचांनाही संरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्याकडे त्या दिवशी करणार आहोत.
निश्चितच हे होते सरपंच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता पाटील. येणाऱ्या 7 तारखेपर्यंत जर सरकारने स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये न्याय नाही जर दिला तर 7 जानेवारीनंतर आम्ही आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील सर्व सरपंच म्हणून आंदोलन करण्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अनित आडेसह अनिकेत आडेसह रमेश चेंडके, TV9 मराठी, आष्टी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.